हॅलो ब्युटिफुल लेडीज, ममताज क्रिएशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना श्री महालक्ष्मी जगदंबे. आपला आजचा हा व्हिडिओ 28 साईज कटोरी ब्लाऊजचा ड्राफ्टिंग व्हिडिओ आहे. यामध्ये शोल्डर पट्टी किती घ्यायची, कटोरीचा साईज किती असला पाहिजे, योग पट्टी किती असली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे. तर प्लीज तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग करायला खूप इझी जाईल. यामध्ये शोल्डर पट्टी, गळ्याची रुंदी वगैरे सर्व किती घ्यायचं, मुंढा किती घ्यायचं, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे. मुंडा कसं ॲडजस्ट करायचं इथे परफेक्ट सांगितलं आहे. इथे मोजून पण दाखवलेलं आहे की कितीवर मार्क केल्यावर मुंडा किती ॲडजस्ट होतो आणि किती परफेक्ट बसतो. तर चला स्टार्ट करूया. यामध्ये ब्लाऊजची लांबी आहे 12.5, मुंडा आहे पूर्ण फुल 15, चेस्ट आहे 28, वेस्ट आहे 24 आणि मागचा गळा आहे 9, समोरचा आहे 6 आणि स्लीव्ज आहे लेंथ 4 आणि राऊंड आहे 10. ओके, तर चला आपण ड्राफ्टिंग करायला स्टार्ट करूया. सर्वप्रथम ब्लाऊजची लांबी 12.5, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस केलं आहे. ठीक आहे. लाईन सरळ करूया. ओके, आता आपल्याला शोल्डर पट्टी घ्यायची आहे. सर्वात आधी आपण गळा रुंदी घेऊ 2.25. ठीक आहे, 2.25 ची गळा रुंदी घेऊ. 2 इंच शोल्डर पट्टी घेऊ आणि 1.5 इंच मार्जिन घेऊन अर्धा इंच स्लीव्स मध्ये जाईल आणि 0.25 इंच इकडे गळा जोडण्यात जाईल. ठीक आहे, पूर्ण फुल टोटल किती झाली? 5.25. सेम 5.6 वर छातीची लाईन ड्रॉ करू. ओके, हे किती आहे? 5.5. तर इथं पण आपण 5.5 करूया आणि लाईन स्ट्रेट करून घेऊ. ठीक आहे. छातीचा चौथा भाग 1.5 इंच शिलाई मार्जिन, तुम्ही 2 पण घेऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. ठीक आहे. वेस्ट आहे 24, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि मागचा गळा 9 असल्यामुळे आपण मागचा टक्स अर्धा इंच घेऊ किंवा मग 1.5 इंचही घेता येतो. ठीक आहे, आपण अर्धा इंच घेऊ. एक इंचावर मुंडा ड्रॉ करूया. मागचा गळा 9 असल्यामुळे डीप असल्यामुळे म्हणून आपण मागचा टक्स याचा हा अर्धा इंच घेतलेला आहे. ठीक आहे. पाऊण इंच खाली जायचं. आता आपण राऊंड मोजूया 15. बघा 15 आलेला आहे. ओके, 15 परफेक्ट आर्महोल आलेला आहे. ओके, मागचा गळा आहे 9, तर आपण 9.5 घेऊया आणि आपण हे 2.5 इंच घेऊ. ठीक आहे. आणि जर शोल्डर उतरत असेल तर 1/2 इंच इथून शोल्डर डाऊन करायचं. ठीक आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. ओके, लेंथ घेतली आहे 12.5, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं 13.5 आणि शोल्डर घेतलाय 5.25. सेम इथे पण आपण 5.6 इंचावर मुंडा घेतलेला आहे, तिथे छातीची लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. 28चा चौथा भाग किती होते? 7. ठीक आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि इथे वेस्ट घेतली आहे 24, 24चा चौथा भाग होते 6 आणि एक अर्धा इंच टक्ससाठी घेतलेला आहे. ओके,
छातीचा मध्य काढून तिथे मागचा टक्स घ्यायचं आणि त्याची लांबी 4 इंच ठेवायची आणि दोन्ही बाजूला पाव इंच मार्जिंग आली पाहिजे. ओके. आता आपण समोरचा भाग ड्रॉ करणार आहोत. तर सेम आपण 5.25 इंच शोल्डर घेणार आहोत. ठीक आहे. आणि नंतर आपण मुंड्यासाठी 5.6 इंचावर मार्क करून तिथे छातीची लाईन ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. जिथे छातीची लाईन ड्रॉ केली आहे तिथे आपण 5.5 ड्रॉ करून घ्यायचं, म्हणजे मुंड्याची लाईन सरळ येईल आणि जोड पण म्हणजे ते क्रीज पण नाही येईल. ओके. छातीचा चौथा भाग घ्यायचा, 7 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिंग. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 2 पण घेऊ शकता. ओके. नंतर लांबी घ्यायची 12.5 होती, याच्यामध्ये 13.5 घ्यायचं, तिथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि सेम कमरेचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंग टाकून द्यायची आणि छातीच्या आणि कमरेची रेषा मग नंतर एकामेकांना जोडायचं. ठीक आहे. आता आपण आर्महोलचं फ्रंटमधून 0.75 घेऊन त्याचं सेंटर काढायचं मुंड्याचं आणि जिथे सेंटर काढलं त्याच्या खाली 1 इंच घ्यायचं, जेणेकरून मुंड्यामध्ये घोड आला नाही पाहिजे, चुन्या पडल्या पाहिजे नाही, क्रीज आली नाही पाहिजे. तुमच्या शोल्डर अगदी परफेक्ट बसेल. मी तुम्हाला मोजून पण दाखवलेलं आहे. ओके. आणि 1 रेष आतमध्ये घ्यायचं आणि आर्महोल ड्रॉ करून घ्यायचं बघा आणि 1.5 इंच खाली जायचं. ठीक आहे. बघा मी मोजून पण दाखवत आहे. 1.5 इंच खाली जायचं. ठीक आहे. आता आपण गड्याची रुंदी घेऊन 1.25 इंच आणि समोरचा गडा आहे 6 इंच, तर आपण 6.5 इंच ड्रॉ करून म्हणजे अर्धा इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग घेणार आहोत. ठीक आहे. आणि आपण 2.5 इंच गड्याची रुंदी घेऊ. ठीक आहे. आणि गडा ड्रॉ करून घेऊ आणि समोरून याला गोल ड्रॉ करायचं कर्व स्केलने. ठीक आहे. आता आपण योगपट्टीची मार्किंग करून 2.5 इंचावर. ओके सॉरी आणि लाईन स्ट्रेट करूया. आणि आपण कटोरी घेणार आहोत 4.5 इंच. ठीक आहे. साईज लहान असल्यामुळे आणि मुंड्यापासून आपण इथे 2.25 इंचावर घेऊ. ठीक आहे. बघून घ्या. जिथे 2.25 इंच घेतले त्याच्या खालून 4.5 इंच एक रेष करून घ्यायची, जेणेकरून कटोरी परफेक्ट आली पाहिजे. आणि समोरच्या गड्यापासून खालून 1 ते 1.25 इंचावर घ्यायचं आणि कटोरीचं असं राऊंड बनवायचं, जसं मी बनवत आहे. ओके. आता आयोग पट्टीपासून 1.5 इंच वर घ्यायचं आणि कटोरीच्या सेंटर काढायचं आणि तिथे सेंटरला मार्क करायचं आणि कर्व स्केलने बघा व्यवस्थित थोडंसं असं छान राऊंड द्यायचं. ठीक आहे. आणि फिटिंगच्या साईडनी पण असं राऊंड थोडं क्रॉस लाईन द्यायचं, जसं मी दिलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ठीक आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर ठीक, नाही तर नाही दिलं तरी चालेल. आता इथे मी योगपट्टी लिहून देते की ही किती घेतलेली आहे. 2.5 इंच आणि कटोरी घेतली आहे 4.5 इंच. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपण 28 साईजला किती कटोरी घेतली आहे, किती रुंदी घेतली आहे, किती योगपट्टी घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपण हे सर्व कट करून घेऊन बॅक आणि फ्रंट पार्ट वेगळं करून घेऊन. ठीक आहे. इथे मागच्या गड्याची लांबी होती 9 इंच आणि रुंदी होती 2.5 इंच. आता आपण हे बॅक पार्ट कट करून घेऊन. ओके. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.
माझा कॅमेरा इथून स्टॉप झाला होता, प्लीज सॉरी. मी पण एकदम एक्सप्लेन करते. ओके, बघा ही कटोरी आहे, ही बेसिक कटोरी होती, आपल्याला वाढवायची आहे. ठीक आहे, इकडे 1.25 इंच वाढवायची, इथे 1.25 इंच वाढवायची, इथे 1.5 इंच वाढवायची. ठीक आहे, हे वाढवल्यानंतर इथून वर अर्धा इंच कापड जोडण्यामध्ये जाते, तर एक्स्ट्रा वर अर्धा इंच घ्यायचं. इथून हुकपट्टी जोडण्यात जाते, हुकायपट्टी ते इथून 1.25 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची. ओके, आणि हे इथे असं जॉईन करायचं. ठीक आहे, आणि इथे 1.5 इंच घ्यायचं, इथे 1.25 इंच, इथे 1.25 इंच, हे याला मॅच करून घ्यायचं. इथे 2.5 इंचाचा टक्स घ्यायचं. ओके, याला असं करून घ्यायचं. एक्स्ट्रा जर भाग आला तर कट करून घ्यायचं आणि हे एकामेकाला जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे, हे झाली कटोरी. आता आपल्याला स्लीव्स बनवायसाठी आधी मुंडा मोजून घ्यायचा आहे. ठीक आहे, 1/2 इंच मायनस करायचं आणि इकडनं जे एक्स्ट्रा मार्जिन होती ते पण मायनस करायचं आहे. आणि बघा इथे असं ड्रॉ करून घ्यायचे स्लीव्स, तुम्हाला मी आधीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे, याची कॅप हाईट 2.5 इंच घ्यायची आणि मग त्याच्यानंतर त्याच्या क्रॉस करून सेंटर काढायचं, बाजूला 1-1 इंचावर ड्रॉ करायचं आणि जिथून सेंटर काढलं तिथून 1.5 इंच मार्क करून घ्यायचं आणि आर्मल शेप देऊन द्यायचं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, हा बॅक पार्ट आहे. आता आपण कटोरीचा भाग घेऊन आणि आयहुक पट्टीच्या साईडने अर्धा इंच ड्रॉ करून ते राऊंड शेपमध्ये आपण कापून घेऊन, जेणेकरून आपली योगपट्टी व्यवस्थित परफेक्ट छातीमध्ये बसावा. बघा मी मोजून पण दाखवत आहे तुम्हाला. ओके, आणि हे कट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे, आता योगपट्टी घेऊ. ठीक आहे, योगपट्टीवरून आपण 1/2 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊन फॅब्रिकसाठी कट करायच्या वेळेस. ठीक आहे, तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन वाढवायची आणि इथून अर्धा इंच खाली हे साईड पार्टवरून खाली. ठीक आहे, साईडला जिथे जिथे मी ॲरो करत आहे तिथून तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन अर्धा इंच वाढवायची. जे मी आता मागच्या साईडला राऊंड शेप दिलेला आहे, तुम्ही तिथे गळा चेंज पण करू शकता, तुम्हाला कोणता डिझाईन द्यायचा आहे, पानगळा, स्क्वेअर, अशाप्रमाणे. ठीक आहे, आता आपली ही पूर्ण ड्राफ्टिंग झाली आहे. योगपट्टी, साईडपट्टी, ठीक आहे, कटोरी झाली. तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता. माझा फक्त मधातून व्हिडिओ स्टॉप झाला होता, त्याच्यामुळे गडबड झाली आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. नाही समजलं तर तुम्ही मला विचारा प्लीज. ठीक आहे, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा. कटोरीच्या हुकपट्टीच्या साईडनी आपल्याला अर्धा इंच कापून घ्यायचं आणि राऊंड शेप द्यायचा आहे, जेणेकरून कटोरीचा आकार खूप परफेक्ट येईल. बघा मी मोजून पण तुम्हाला दाखवत आहे. ओके, आणि हे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता कटोरी पूर्णपणे डन झालेली आहे. ठीक आहे, योगपट्टी आहे. योगपट्टीच्या वरच्या साईडला बघा जे मी ॲरो केलं आहे तिथे अर्धा इंच वरून कपड्यावर वाढवायचं आणि हे साईडपट्टी आहे, साईड पार्ट खालून वाढवायचं, जे मी डायरेक्शन देत आहे, आणि कटोरीच्या साईडनी जिथून आपण कटोरी जोडून तिथून पण वाढवायचं. जर तुम्ही कपडा वाढवा नाही, अर्धा इंच म्हणा, 1/2 इंच, जेवढं तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही जे एक्स्ट्रा मार्जिन घेतली आहे किंवा मग तुम्हाला ब्लाऊज छोटा पडेल. ठीक आहे, आणि हा गळा आहे मागचा, तुम्ही याच्यामध्ये व्हेरिएशन्स पण देऊ शकता. गळ्याचे पानगळा म्हणा, स्क्वेअर गळा म्हणा, तुम्हाला जो गळा हवा तुम्ही तो आकार देऊ शकता गळ्याला. ठीक आहे, जसं मी एक देऊन सांगत आहे तुम्हाला. आधी मी गोल दिलं होतं म्हणून मी याच्यासाठी तुम्हाला सांगितलं की गळा आधी कापायचं नाही. कधी कधी आपण गळा पण चेंज करून घेतो. ओके, आता आपले सर्व पार्ट रेडी झालेले आहे.
प्लीज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा.